गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द फिजिक्स. फिजिक्समध्ये ना बेटा आज आपल्याला नवीन कन्सेप्ट शिकायचा आहे. आता पुन्हा आपलं काल आपण मॅग्नेटिक फील्ड बद्दल खूप कन्सेप्ट बघितले होते. ठीक आहे. आता आज पुन्हा आपण इलेक्ट्रिक फील्डकडे वळणार आहे. इलेक्ट्रिक फील्डकडे वळताना आजचा जो माझा पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजे आहे इलेक्ट्रिक करंट. तो म्हणजे कुठला आहे बच्चालो? इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट याला डिनोट केलं जातं बेटा आय ह्या सिम्बॉलने. कशाने डिनोट केलं जातं? आय. आता कधी कधी याला आम्ही करंट असं पण म्हणतो, कधी कधी याला इलेक्ट्रिक करंट असं पण म्हटलं जातं. ठीक आहे. याचा जो फॉर्म्युला आहे त्याच्याच मध्ये त्याची डेफिनेशन आहे, शॉर्ट अँड स्वीट. काय आहे बेटा फॉर्म्युला माहिती आहे का? इलेक्ट्रिक करंट इज डिफाइंड ॲज चार्ज पर युनिट टाइम. इट इज डिफाइंड ॲज चार्ज पर युनिट टाइम. क्यू म्हणजे आपला चार्ज असतो. आता याला दाखवताना कोणी कोणी कॅपिटल क्यू पण दाखवतं, कॅपिटल क्यू अपॉन टी असं पण दाखवलं जातं. म्हणजेच काय बेटा? चार्ज पर युनिट टाइम. इट इज डिफाइंड ॲज चार्ज पर युनिट टाइम. पुन्हा एकदा काय सांगता येईल बेटा? इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट इज डिफाइंड ॲज चार्ज पर युनिट टाइम. ठीक आहे. किंवा जर थोडासा कन्सेप्च्युअल तुम्हाला सांगायला गेलं तर कधी कधी त्या डेफिनेशन्समध्ये द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज फ्लोईंग थ्रू द एरिया ऑफ अ कंडक्टर, फ्लोईंग थ्रू द पर्टिक्युलर एरिया ऑफ अ कंडक्टर. एखादा कंडक्टर घेतला, त्याच्यातून जो कुठलाही चार्ज फ्लो होतो, एखादा कंडक्टर घेतला त्याच्यातून जो कुठलाही चार्ज फ्लो होतो एका पर्टिक्युलर टायमिंगसाठी, त्यालाच त्यांनी काय नाव दिलंय? करंट. एखाद्या कंडक्टरमधून एखादा चार्ज फ्लो होतो एका पर्टिक्युलर टायमिंगसाठी, त्याला त्यांनी काय नाव दिलंय? करंट. पण पण इलेक्ट्रॉनिक्स टर्म्स ऑफ पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं, कुठल्या हिशोबाने बेटा? इलेक्ट्रॉनिक्स पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर आम्ही त्याला फक्त म्हणतो इट इज डिफाइंड ॲज, किंवा इलेक्ट्रिक करंट इज डिफाइंड ॲज, इलेक्ट्रिक करंट is defined as, electric current is defined as charge per unit time, charge per unit time. It is defined as what beta? Charge per unit time. Definition काय सांगता? It is defined as charge per unit time. बर, आता ना बेटा याचं युनिट बघायला गेलं ना बेटा, तर हा जो इलेक्ट्रिक करंट आहे तो डिझाईन डेव्हलप केला होता एम्पियर नावाच्या सायंटिस्टने. कोणी बेटा? एम्पियर. म्हणून त्याला एम्पियर असं युनिट पण आहे. किंवा अजून एक त्याला नाव युनिट काय बेटा? चार्ज युनिट काय असतो? कुलम पर सेकंड. टाइमचं युनिट काय बेटा? सेकंड. म्हणजे तुम्ही त्याला दोघं युनिट्स देऊ शकतात, एम्पियर पण लिहू शकतात, कुलम पर सेकंड पण लिहू शकतात. पण जास्तीत जास्त आपण त्याला काय लिहितो बेटा? एम्पियर म्हणूनच लिहितो, लक्षात ठेवा. पण जास्तीत जास्त आपण त्याला काय लिहितो? एम्पियर म्हणूनच लिहित असतो. पुन्हा एकदा इलेक्ट्रिक करंट काय काय सांगितलं बेटा इलेक्ट्रिक करंट बद्दल? इलेक्ट्रिक करंट इज डिफाइंड ॲज द चार्ज पर युनिट टाइम. डेफिनेशन लिहिली, युनिट पण लिहिलं त्याचं. ठीक आहे. पुढचा एक माझा महत्वाचा मुद्दा आहे इलेक्ट्रिक करंटच्या नंतर. पुढचा जो माझा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आहे 1 एम्पियर. कुठला बेटा? 1 एम्पियर. 1 एम्पियर काय असतं? 1 एम्पियर म्हणजे काय असतं? सपोज आता करंटचा फॉर्म्युला आय इज इक्वल टू किती असतो? क्यू अपॉन टी. आय इज इक्वल टू किती असतं बेटा? क्यू अपॉन टी. मग 1 एम्पियर कधी असतो बेटा? जर मी 1 कुलमचा चार्ज फ्लो केला एखाद्या कंडक्टरमधून एका सेकंदासाठी. काय म्हणतोय? जर मी 1 कुलमचा चार्ज फ्लो केला, 1 कुलमचा चार्ज फ्लो केला, ठीक आहे, एखाद्या कंडक्टरमधून for 1 second, then it is known as 1 ampere. 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 मग त्याला काय म्हणायचं बेटा? 1 ampere. 1 ampere कधी असतं? जर मी 1 कुलमचा चार्ज फ्लो केला एखाद्या कंडक्टरमधून किती सेकंदासाठी? एकाच सेकंदासाठी, तर जो कुठलाही मला करंट भेटेल त्याला काय नाव दिलं? 1 एम्पियर. पुन्हा एकदा 1 एम्पियर काय असतं? 1 कुलमचा चार्ज मी फ्लो केला एखाद्या कंडक्टरमधून एका सेकंदासाठी, जो कुठलाही करंट भेटेल त्याला काय नाव देतो मी? 1 एम्पियर. मग 1 एम्पियर इज इक्वल टू काय? 1 कुलमचा चार्ज फ्लो केला मी एका सेकंदासाठी. 1 कुलमचा चार्ज मी फ्लो केला एका सेकंदासाठी.
याच कन्सेप्टला काय नाव दिलं बेटा? 1 एम्पियर. याच कन्सेप्टला काय नाव दिलंय? 1 एम्पियर. पुन्हा एकदा 1 एम्पियर म्हणजे काय? जर मी 1 कुलमचा चार्ज एखाद्या कंडक्टर मधून फ्लो केला एकाच सेकंदासाठी, जो कुठलाही करंट मला भेटेल त्या करंटचं नाव काय असेल बेटा? 1 एम्पियर. त्या करंटचं नाव काय असेल? 1 एम्पियर. दोघी मुद्दे अत्यंत महत्वाचे झालेत बेटा. पहिला माझा मुद्दा होता इलेक्ट्रिक करंटचा, दुसरा माझा मुद्दा होता 1 एम्पियरचा. दुसरा माझा महत्वाचा मुद्दा होता कुठला बेटा? 1 एम्पियरचा. व्हिडिओ पॉज करायचा आहे, दोघी मुद्दे व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आहे, दोघी मुद्दे व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आहे, दोघी मुद्दे व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा आता माझा महत्वाचा मुद्दा चालू होईल बेटा. तो म्हणजे आहे ओहम्स लॉ. हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. कुठला मुद्दा आहे बेटा आता माझा? ओहम्स लॉ. ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय म्हणतो? सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स द सेम. आता हे जे मी वाक्य बोलतोय त्याचं मिनिंग काय लक्ष द्या. सो लॉंग, जोपर्यंत. सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर. हा एखादा कंडक्टर आहे, ठीक आहे. याची फिजिकल स्टेट म्हणजे याला मी हलवत नाहीये, असाच्या असाच ठेवलाय. सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स द सेम. सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स द सेम, द पोटेंशियल डिफरन्स applied between the ends of the conductor, the potential difference applied. कुठे अप्लाय केलं बेटा? एंड्स ऑफ द कंडक्टर. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज असतो, हे सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय असतो? व्होल्टेज. म्हणजे एखादा कंडक्टर घेतला, त्याच्या दोघीच्या टोकाला मी काय केलं बेटा? पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. म्हणजेच काय? दोघीकडे व्होल्टेज अप्लाय केलं. ते जे व्होल्टेज आहे ना बेटा, ते जे व्होल्टेज आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. द व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल. द व्होल्टेज किंवा द पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल. The voltage is directly proportional or potential difference is directly proportional to the current flowing through the conductor. It is directly proportional to the current flowing through the conductor. मी जे काही बोललोय ते नीट 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 समजून घ्या. एखादा कंडक्टर असेल, त्याच्यामध्ये काय अप्लाय केला बेटा? पोटेन्शियल डिफरन्स. तो जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कशाला? त्याच्यातून जेवढा करंट फ्लो होतोय तेवढ्याला. जे काही व्होल्टेज अप्लाय केलं असेल ते तेवढंच व्होल्टेज असेल जेवढं त्याच्यातून करंट फ्लो होतोय. सिंपल अँड स्वीट. तुम्ही जे काही व्होल्टेज अप्लाय केलं असेल ते व्होल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल असेल त्याच्यातून जेवढा करंट फ्लो होतोय तेवढ्याला. पुन्हा एकदा, तुम्ही सपोज एखादा कंडक्टर घेतला, त्याची फिजिकल स्टेट बदलवली नाही आणि त्याच्या इथे तुम्ही एंड्सला काय लावलं बेटा? पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज असतो. तो व्होल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. कशाला बेटा? करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. त्यालाच मी व्यवस्थित लिहितो. सो लॉंग as the physical state of the conductor, so long as the physical state of a conductor, so long as the physical state of the conductor remains the same, the potential difference म्हणजेच voltage, the potential difference applied between the ends of the conductor, applied between the ends of the conductor is directly proportional to the current म्हणजेच आहे it is directly proportional to the current flowing through the conductor. It is directly proportional to the current flowing through the conductor. It is directly proportional to the current flowing through the conductor. म्हणजेच काय म्हणतो बेटा?
सो लॉंग ॲज द फिजिकल स्टेट, जोपर्यंत फिजिकल स्टेट मी बदलत नाही, हलवत नाही. द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड कुठे बेटा? एंड्स ऑफ द, कुठेही अप्लाय केलेला चालेल का? नाही, त्याच्या टोकालाच. कुठेही अप्लाय केलेला चालेल का? नाही, त्याच्या टोकालाच. द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड बिटवीन द एंड्स ऑफ द कंडक्टर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, कशाला बेटा? करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. म्हणजेच पुन्हा जर लिहायचं झालं, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द I. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द I. मग जेव्हा आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढतो तेव्हा इज इक्वल टू देतो. V इज इक्वल टू काय होतं बेटा? IR. हे झालं तुमचं ओहम्स लॉ. हे काय झालं बेटा? तुमचं ओहम्स लॉ. V इज इक्वल टू काय येतं? IR. वेअर V म्हणजे काय? तुमचं व्होल्टेज आहे. V म्हणजे काय? व्होल्टेज आहे. I म्हणजे काय? करंट आहे. I म्हणजे काय? करंट आहे. करंटचं युनिट एम्पियर मध्ये असतं. आणि R म्हणजे काय बेटा? रेजिस्टन्स आहे. R म्हणजे काय आहे? रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स युनिट काय असतं बेटा? ओहम. ओहम असं पण लिहितात, असं पण लिहितात. ठीक आहे, ओहम. कळालं? चलो व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळा ओहम्स लॉ व्यवस्थितपणे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळा ओहम्स लॉ व्यवस्थितपणे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळा ओहम्स लॉ व्यवस्थितपणे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळा ओहम्स लॉ व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओहम्स लॉ झाल्याच्या नंतर पुढचा आता माझा महत्वाचा कन्सेप्ट चालू होतोय, तो म्हणजे आहे बेटा रेजिस्टर आणि रेजिस्टन्स. कुठला कन्सेप्ट आहे बेटा? रेजिस्टर आणि रेजिस्टन्स. लक्ष इकडे. रेजिस्टर, रेजिस्टर, रेजिस्टर. रेजिस्टर म्हटलं बेटा हा एक डिव्हाइस आहे. हा एक काय? डिव्हाइस आहे. हा एक काय? डिव्हाइस आहे. विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. सपोज हा एक रेजिस्टर असेल तर हा काय करेल बेटा? करंटला जाऊ देत नाही. इट अपोजेस द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टर इज अ डिव्हाइस. रेजिस्टर इज अ डिव्हाइस जो काय करेल बेटा? विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. 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 पुढचा कन्सेप्ट येतो बेटा रेजिस्टन्स. पुढचा कन्सेप्ट आहे रेजिस्टन्स. आता रेजिस्टर आणि रेजिस्टन्स मध्ये काय फरक आहे? रेजिस्टन्स इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर. हा एक गुणधर्म आहे. कोणाचा? रेजिस्टरचा. रेजिस्टन्स काय? हा एक गुणधर्म आहे. म्हणजेच काय? इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर. इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर. हा एक काय बेटा? प्रॉपर्टी आहे. कोणाची? इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर. इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर. पुन्हा काम तेच. विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. 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 पुन्हा एकदा रेजिस्टर सांगितलं तर काय सांगता येईल बेटा? रेजिस्टर इज अ डिव्हाइस विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टन्स काय सांगता येईल? रेजिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर. हा गुणधर्म आहे. कोणाचा? रेजिस्टरचा. काय काम? पुन्हा तेच. विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. बर, आता ना बेटा याचे मॅथमॅटिकल फॉर्म्युले दोन आहेत माझ्याकडे. आर इज इक्वल टू, पहिला फॉर्म्युला आहे रो एल अपॉन ए. आर इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा? रो एल अपॉन ए. आता खालचा जो ए तो कधी कधी कॅप्स मध्ये पण दाखवतात, कधी कधी छोटा पण दाखवतात, काही वांधा नाही. आणि एल पण कधी कधी छोटा पण दाखवतात, कधी कधी मोठा पण दाखवतात. ठीक आहे, म्हणजे यालाच मी कधी कधी रो इंटू द एल अपॉन ए असं लिहिलं तरी चालतं. दोघांचं मिनिंग एकच आहे. ठीक आहे, मग आर इज इक्वल टू काय बेटा? रेजिस्टन्स. आर म्हणजे काय? रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, रेजिस्टन्स युनिट काय असतं? ओहम. ठीक आहे, एल. एल म्हणजे काय? लेंथ ऑफ द कंडक्टर. एल म्हणजे काय? लेंथ ऑफ द कंडक्टर. एल म्हणजे काय बेटा? लेंथ ऑफ द कंडक्टर. युनिट कशामध्ये असतं? मीटर. ए म्हणजे काय? क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ कंडक्टर. 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 युनिट काय त्याचं माहिती का? मीटरचा स्क्वेअर. आणि हा जो आहे याला नाव आहे रो. ROW.
किंवा कोणी कोणी त्याला RHO पण म्हणतात. इथे बाजूला लिहून घेतो. याचं नाव काय बेटा? RHO, रो. आता हा कन्सेप्ट नवीन आलाय पहिल्यांदा. याचं नाव काय? रो. रो म्हणजेच काय असतं? स्पेसिफिक रेजिस्टन्स. रो म्हणजेच काय असतं बेटा? स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा त्याला अजून एक म्हणतात रेजिस्टिव्हिटी. त्याला अजून एक काय नाव आहे बेटा? रेजिस्टिव्हिटी. त्याला स्पेसिफिक रेजिस्टन्स असं पण म्हणतात आणि अजून एक नाव काय त्याचं? रेजिस्टिव्हिटी. याचं पण युनिट आहे बेटा. याचं युनिट येतं ओहम मीटर. आता हे युनिट कसं येतं ते मी आजच सांगणार आहे. ठीक आहे, आजच्या सेशनमध्ये सांगेल. फाईन. हे युनिट येतं कसं? सध्या फक्त येतं असं लक्षात ठेवा, पण येतं कसं ते मी सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, बरं. रेजिस्टन्स झालं. R इज इक्वल टू रो एल अपॉन ए. सगळ्यांची नावं लिहून झाले. याचा हा एकच फॉर्म्युला नाहीये, तर याच्यासाठी अजून एक फॉर्म्युला आहे. आपण आत्ताच बघितलं ओहम्स लॉ. V इज इक्वल टू IR. बघितलं बेटा? राईट. हा आय मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड. V अपॉन I इज इक्वल टू काय होतं? R. म्हणजेच R इज इक्वल टू किती आलं? V अपॉन I. हा माझा सेकंड फॉर्म्युला. कॅपिटल R इज इक्वल टू काय येतं बेटा? V अपॉन I. आत्ताच ओहम्स लॉ बघितलं. ओहम्स लॉ वरून मी अजून एक फॉर्म्युला काढू शकलो. कॅपिटल R इज इक्वल टू किती असतं? V अपॉन I. कॅपिटल R इज इक्वल टू किती असतं? V अपॉन I. मग R इज इक्वल टू पुन्हा काय इथे रेजिस्टन्स आहे. R इज इक्वल टू काय बच्चा लोक? रेजिस्टन्स युनिट ओहम. V म्हणजे काय? व्होल्टेज. V म्हणजे काय असतं बेटा? व्होल्टेज युनिट V. ठीक आहे, आणि I म्हणजे काय? करंट. I म्हणजे काय? करंट युनिट काय असतं? एम्पियर. करंट युनिट काय असतं बेटा? एम्पियर. ओके, पुन्हा एकदा रेजिस्टर काय सांगता येईल? रेजिस्टर इज अ डिव्हाइस विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टन्स काय सांगते? इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. हा त्याचा फॉर्म्युला झाला. हा पण एक त्याचा फॉर्म्युला झाला. ठीक आहे, पुढे सांगायला गेलं, इथे एक पॉईंट करून घेतो. पुढे सांगायला गेलं तर त्याचं युनिट मी आत्ताच सांगितलं. युनिट काय त्याचं? ओहम असं युनिट आहे. ठीक आहे, ओहम हे पुन्हा एक सायंटिस्टचं नाव आहे बेटा, लक्षात ठेवा. ओहम हे पुन्हा एक सायंटिस्टचं नाव आहे. ठीक आहे, ओहम असं पण लिहितात, असं पण लिहितात, दोघं चालतं बेटा. ठीक आहे, त्याचा सिम्बॉल दाखवायला गेलं तर सिम्बॉल हा त्याचा, आता सिम्बॉल काढतोय मी. हा त्याचा काय करतोय बेटा? सिम्बॉल काढतोय. लक्ष द्या, हा रेजिस्टरचा सिम्बॉल आहे. हा रेजिस्टरचा सिम्बॉल आहे बेटा. ठीक आहे, डिनोटेड बाय कॅपिटल R. हा त्याचा काय झाला? सिम्बॉल. हा त्याचा काय झाला? सिम्बॉल. हे सगळंच्या सगळं कशाबद्दल सांगितलं बेटा? रेजिस्टर बद्दल. हे सगळंच्या सगळं कशाबद्दल सांगितलं? रेजिस्टर बद्दल. पुन्हा एकदा, रेजिस्टर काय? इट इज अ डिव्हाइस विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टन्स काय सांगतात? इट इज अ प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. मग कॅपिटल R इज इक्वल टू फॉर्म्युले लिहून घेतले. प्रत्येकाचं डिनोशनचं मिनिंग सांगितलं. कॅपिटल R इज इक्वल टू V अपॉन I येतं. युनिट पण सांगितलं, सिम्बॉल पण सांगितलं. ठीक आहे, आता माझा पुढचा कन्सेप्ट असेल बेटा स्पेसिफिक रेजिस्टन्स. पुढचा कन्सेप्ट काय असेल बेटा? स्पेसिफिक रेजिस्टन्स. त्याच्या आधी व्हिडिओ पॉज करून हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. त्याच्या आधी व्हिडिओ पॉज करून हे सगळंच्या सगळं व्यवस्थितपणे शांततेमध्ये लिहून घ्या. त्याच्या आधी हे सगळंच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा माझा कन्सेप्ट चालू होतोय बेटा स्पेसिफिक रेजिस्टन्स. आता स्पेसिफिक रेजिस्टन्स मध्ये युनिट कसं येतं ते पण सांगणार बेटा. ओके, स्पेसिफिक रेजिस्टन्स. पुढचा माझा कन्सेप्ट येतोय बेटा आता स्पेसिफिक रेजिस्टन्स. पुढचा माझा कन्सेप्ट चालू होतोय तो म्हणजे आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स. लक्ष इकडे. पुढचा कन्सेप्ट आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्स, त्यालाच अजून एक काय नाव आहे बेटा? रेजिस्टिव्हिटी. डिनोटेड बाय रो. ठीक आहे, पहिले तर स्पेसिफिक रेजिस्टन्स घेण्याच्या आधी मला कॅपिटल R इज इक्वल टू किती असतो? रो एल अपॉन ए असतो. माहितीये बेटा? रो एल अपॉन ए असतो, माहितीये. मग स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे रो असतो. ठीक आहे, मग हा डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय, हा मल्टिप्लाय इकडे आला ती डिवाइड. फाईन. किंवा आधी मी त्याचे डेफिनेशन सांगून देतो, मग आपण त्याचा हे युनिट डिराईव्ह करू. ठीक आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे काय ते समजून घ्या. स्पेसिफिक रेजिस्टन्स साठी आधी आपण कॅपिटल R इज इक्वल टू रो एल अपॉन ह्या फॉर्म्युला आहे बेटा. मग स्पेसिफिक म्हणजे काही तर पर्टिक्युलर असेल. स्पेसिफिक आहे म्हणजे काहीतरी पर्टिक्युलर असेल.
मग स्पेसिफिक रेजिस्टन्स कधी येतं त्याला काही कंडिशन्स आहेत. स्पेसिफिक रेजिस्टन्स कधी येतं त्याला काही कंडिशन्स आहेत. काय कंडिशन आहे? जेव्हा जेव्हा लेंथची किंमत कंपल्सरी 1 मीटर असेल, ठीक आहे, जेव्हा लेंथची किंमत कंपल्सरी 1 मीटर असेल आणि क्रॉस सेक्शनल एरियाची किंमत कंपल्सरी 1 मीटरचा स्क्वेअर एवढी असेल, तेव्हा जे कुठलंही रेजिस्टन्स भेटेल त्या रेजिस्टन्सला नाव त्यांनी स्पेसिफिक रेजिस्टन्स असं दिलेलं आहे. स्पेसिफिक रेजिस्टन्ससाठी कंडिशन काय आहे ती समजून घ्या. स्पेसिफिक रेजिस्टन्ससाठी कंडिशन आहे. स्पेसिफिक रेजिस्टन्ससाठी कंडिशन. स्पेसिफिक रेजिस्टन्स कधी येतं का? नाही, त्याच्यासाठी एक कंडिशन आहे. ती कंडिशन काय आहे? जेव्हा लेंथची किंमत माझी कंपल्सरी 1 मीटर असेल आणि एरियाची किंमत कंपल्सरी 1 मीटरचा स्क्वेअर असेल, त्यालाच आम्ही म्हणतो युनिट लेंथ. युनिट लेंथ आणि त्यालाच आम्ही म्हणतो युनिट लेंथ आणि युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. जेव्हा ह्या दोघं कंडिशन सॅटिस्फाय होतात तेव्हा जे कुठलाही रेजिस्टन्स भेटेल त्या रेजिस्टन्सला नाव स्पेसिफिक रेजिस्टन्स असं असतं. ठीक आहे. स्पेसिफिक रेजिस्टन्स कधी भेटतं? जेव्हा लेंथची किंमत कंपल्सरी 1 मीटर असेल आणि एरियाची किंमत 1 मीटरचा स्क्वेअर असेल, म्हणजेच युनिट लेंथ असेल आणि युनिट क्रॉस सेक्शनल एरिया असेल, तेव्हा जे कुठलंही रेजिस्टन्स भेटेल त्या रेजिस्टन्सला नाव काय द्यायचं बेटा? स्पेसिफिक रेजिस्टन्स. बघू आपण. मग आर इज इक्वल टू लेंथची किंमत किती टाकायची बेटा? 1 मीटर टाकली. एरियाची पण किंमत किती टाकायची आहे? 1 मीटर. 1 1 काय झाला? कॅन्सल. मग रेजिस्टन्स इज इक्वल टू रो. म्हणजेच काय? स्पेसिफिक रेजिस्टन्स इज इक्वल टू रेजिस्टन्स आलं. स्पेसिफिक रेजिस्टन्स इज इक्वल टू रेजिस्टन्स आलं. पण कधी आलं? जेव्हा लेंथची किंमत कंपल्सरी 1 मीटर झाली आणि एरियाची किंमत कंपल्सरी 1 मीटरचा स्क्वेअर झाली. जेव्हा लेंथची किंमत कंपल्सरी 1 मीटर असेल आणि एरियाची किंमत कंपल्सरी 1 मीटरचा स्क्वेअर असेल, तेव्हा जे कुठलंही रेजिस्टन्स भेटेल त्या रेजिस्टन्सला नाव काय दिलंय? स्पेसिफिक रेजिस्टन्स. त्या रेजिस्टन्सला नाव काय दिलंय? स्पेसिफिक रेजिस्टन्स. कळालं बेटा? पुन्हा एकदा. स्पेसिफिक रेजिस्टन्स कधी भेटतं? जेव्हा लेंथची किंमत कंपल्सरी 1 मीटर असेल आणि एरियाची किंमत कंपल्सरी 1 मीटरचा स्क्वेअर एवढी असेल, तेव्हा जे कुठलेही रेजिस्टन्स भेटेल त्याला काय नाव दिलंय? स्पेसिफिक रेजिस्टन्स. आता ना बेटा आपण त्याचं युनिट बघू. पुढचा कन्सेप्ट युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. युनिट कोणाचं? स्पेसिफिक रेजिस्टन्सचं. बरं, त्याच्यासाठी कॅपिटल आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए हा फॉर्म्युला आहे. आता मला युनिट काढायचं आहे. युनिट काढायचं असेल तर मी आधी रो एकीकडे ठेवेल, बाकी सगळं एका साईडला जाऊ दे. मग हा डिवाइड इकडे आल्यावरती मल्टिप्लाय कॅपिटल आर इंटू द ए विच इज इक्वल टू रो इंटू द एल. हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड आर इंटू द ए अपॉन एल विच इज इक्वल टू रो. म्हणजेच रो इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू द ए अपॉन एल. ठीक आहे. आता मला युनिट काढायचं आहे. फॉर युनिट राईट ऑल द युनिट्स. फॉर युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. फॉर युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स मला जर युनिट काढायचे असतील तर मला सगळ्यांची युनिट्स लिहावे लागतील. फॉर युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स राईट द युनिट्स. राईट द युनिट्स. मग सगळ्यांची युनिट लिहिणार मी. रो इज इक्वल टू रेजिस्टन्स युनिट काय असतं? ओहम. रेजिस्टन्स युनिट काय असतं? ओहम. एरियाचं युनिट काय असतं? मीटरचा स्क्वेअर. लेंथ युनिट काय असतं? मीटर. हा मीटर आणि हा स्क्वेअर काय झाला? कॅन्सल. म्हणून रोचं युनिट किती येतं बेटा? ओहम मीटर. रोचं युनिट किती येतं? ओहम मीटर. मी आधी लिहिलेलं होतं ते तुम्हाला सांगितलं. कसं येतं ते इथं दाखवलं. तुम्हाला बोललो होतं बेटा आजच्या सेशनमध्ये सांगेल, इथं मी सांगितलं. युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स काय केलं? कॅपिटल आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. हा डिवाइडला इकडे आला मल्टिप्लाय. मग रो एल इज इक्वल टू आर ए झालं. हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड. आर ए अपॉन एल इज इक्वल टू रो. म्हणजेच रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल. फॉर युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स जर मला युनिट काढायचं असेल तर सगळ्यांची मला युनिटच लिहावं लागते. रेजिस्टन्स युनिट ओहम आलं. एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आला. लेंथचं युनिट मीटर आलं. मीटर आणि मीटरचा स्क्वेअर काय झाला? कॅन्सल. म्हणजेच रोचं युनिट काय आलं? ओहम मीटर. म्हणजेच स्पेसिफिक रेजिस्टन्स युनिट किती आलं बेटा तुमचं? ओहम मीटर. म्हणजेच स्पेसिफिक रेजिस्टन्स युनिट किती आलं तुमचं? ओहम मीटर. म्हणजेच स्पेसिफिक रेजिस्टन्स युनिट किती आलं तुमचं?
ओहम मीटर. अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट. दोघी कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट होते बेटा. स्पेसिफिक रेजिस्टन्स, त्यालाच अजून एक काय ना रेजिस्टिव्हिटी. कधी येते ती कंडिशन, त्याला कंडिशन काय, जेव्हा लेंथची किंमत कंपल्सरी 1 मीटर असते आणि एरियाची किंमत कंपल्सरी 1 मीटरचा स्क्वेअर असते. जेव्हा लेंथची किंमत कंपल्सरी 1 मीटर असते आणि एरियाची किंमत कंपल्सरी 1 मीटरचा स्क्वेअर एवढी असते, तेव्हा जे कुठलंही रेजिस्टन्स भेटेल त्याला स्पेसिफिक रेजिस्टन्स असं म्हटलेलं आहे. युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स असं काढलं. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आज मी अत्यंत महत्वाचा पहिला कन्सेप्ट इलेक्ट्रिक करंट बघितला, मग 1 एम्पियर बघितलं, मग रेजिस्टन्स बघितला, रेजिस्टर बघितला. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिक रेजिस्टन्स बघितला आणि युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स बघितलं. आता उद्यापासून याच्यावरती सम्स चालू होतील बेटा. उद्यापासून याच्यावरती काय चालू होतील, आपले सम्स चालू होतील. ठीक आहे. दोघंच्या दोघं कन्सेप्ट वरती. ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.